HM घाटमाता 9. या इकडे या, इकडे 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 इथे बरं एक मिनिट महत्वाचं मनापासून शुभेच्छा देतो. विश्वासराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन्ही सर मार्का बसले पाटील सरी घेतलाय तुम्ही हॅलो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्त या ठिकाणी जमलेल्या सर्व पत्रकार बंधूंना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. सन्मानी या ठिकाणी विचार मंचावर असणारे ज्येष्ठ नेते माननीय शिवाजी तात्या पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी ज्येष्ठ नेते माननीय बंडोबन तात्या देशमुख, त्याचबरोबर आता झालेले आपले माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी असणारे आमचे महादेव लांडगे, त्याचबरोबर आपले काळेबाग सर असणारे आपले जयवंतभाऊ सरकार, विष्णुपंत अर्जुन, त्याचबरोबर या ठिकाणी भाजपचे आमचे मित्र दादासाहेब होबाले, बोंडशेठ कातोरे, त्याचबरोबर असणारे आमचे कदम साहेब, अरुण माने, त्याचबरोबर आपले सर्व या ठिकाणी असणारे आजच्या कार्यक्रमाचे ज्यांनी आपल्याला मला खास निमंत्रित केलं ते आमचे अशोक पवार, या प्रिंट मीडियाचे सचिव आणि अध्यक्ष हबीब मुलाने, त्याचबरोबर आणि उपाध्यक्ष असणारे अंकुश मोडे, त्याचबरोबर सगळं राजू शेख, लक्ष्मण खटके, नंदकुमार विभूते, अक्षय गायकवाड, दादासाहेब वाक्षे, तुकाराम गिड्डे, संतोष रणदेवे आणि नंदकुमार निचळ, सुधीर घोडके आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी अतिशय पत्रकारिता दिन म्हणजे आता 2 पूर्वे हे प्रिंट मीडिया अतिशय आता ह्या युग आहे 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना आपल्याला वेळ नाही इतकं, म्हणजे क्षणाक्षणामध्ये असणाऱ्या बातम्या, क्षणाक्षण असणारे जो आपले विचार आहेत ते प्रसार माध्यमातून मिळवण्यासाठी प्रिंट मीडिया अतिशय चांगल्या पद्धतीने आणि चांगलं काम करते. जगामध्ये कुठे चाललेलं आहे, काय चाललेलं आहे हे ज्ञान जर घ्यायचं असेल आपल्याला तर प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीनं आपल्याला ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे आजच्या काळामध्ये प्रिंट मीडिया ही अतिशय गरजेची गोष्ट झालेली आहे. कारण लोकांना वेळ नाही, इतका वेळ लोकांना आज घटना घडलेली उद्या वाचायची वेळ नाही किंवा 2 दिवसांना घटण्याची वेळ नाही. त्यामुळे प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपल्याला या जगात काय होत चाललेलं आहे ते सर्व या ठिकाणी कळत असतं. आणि कळत असताना आपण हा ग्रामीण भाग आहे, हा ग्रामीण भाग असताना आटपाडी तालुक्याच्या सारख्या ठिकाणी प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आमचे अशोक पवार हे अनेक वर्षे काम करतात, त्याने ते सरळ मार्ग असल्यामुळं तो कुठे जास्त प्रसिद्ध झाला नाही. परंतु अशोक पवार सारखे माणसं आणि या ठिकाणी आमचे हबीब मुलाने, या ठिकाणी हबीब मुलाने अध्यक्ष झालेले आहे. हबीब मुलाने सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात. हे ग्रामीण भागातली माणसं टिकली पाहिजे, ती प्रिंट मीडियाच्या माध्यमातून टिकली पाहिजेत. ह्या दृष्टीने आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर आमचा दुसरा असणारे अंकुश मुडे, हा अंकुश मुडे आणि दादासाहेब वाक्षे हे 2 पत्रकार अतिशय
चांगल्या पद्धतीने तरुण पत्रकार तयार झालेत. ते नुसते आटपाडी शहरामध्ये भागत नाहीत, तालुक्यात करत नाहीत, तर सांगली, पुणे आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा त्यांची पत्रकारिता, जसे टी व्ही चॅनल जसं चालतो त्याच पद्धतीनं हे दोन पत्रकार, हे सर्वच पत्रकार आपण हे चांगल्या पद्धतीने टी व्ही चॅनलच्या माध्यमातून कसं ते चॅनल सुरू करतात त्याच पद्धतीने ह्यांचा प्रयास आज चालू आहे की ह्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्याला चॅनलच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं पर्याय आपल्याला दिलेला आहे. आपल्याकडे इथं टी व्ही 9 येत नाही, झी टी व्ही येत नाही किंवा ABP माझं येत नाही, जे टी व्ही चॅनल ह्याच्यामध्ये चालणारे त्या सर्व चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पर्याय म्हणून ह्या ठिकाणी ही आपले प्रिंट मीडियाचे सगळे कार्यकर्ते देत आहेत. त्यामुळे त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी BDO साहेब आलेले मला माहीत नव्हते. या ठिकाणी कुंभार साहेब, अति कर्तव्यदक्ष असे कुंभार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि आता त्यांचा कुठला आटपाडी भूषण ज्यांनी सत्कार केला, विलासराव खरात, यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन मी माझ्या 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. HM घाटमाता न्यूज.